तुम्हाला काय होतं आता काकांनी काय आणलंय. ऍक्च्युली प्रत्येक जण वाटतं भात आहे, भात नाही म्हणत. आता प्रत्येक ठिकाणची लँग्वेज वेगवेगळी आहे. बात आहे BAST बात. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आदू काका आले ना रात्री? हा चला आपण बघू काकांनी काय काय आणलं, काका काय काय करतात, त्यांची ट्रिप कशी होती बघू आपण. हा चला चला मित्रांनो, अक्षय आलाय काल रात्रीच थायलंडवरून. 3-4 दिवस थायलंडला होता तो. ऑफिसची ट्रिप होती त्याची. तर त्याची ट्रिप कशी होती आपण त्याला विचारू, त्याचा अनुभव कसा होता आणि त्यांनी काय काय शॉपिंग केली पण बघू. अक्षय काय चाललं? व्हिडिओज वगैरे चेक करतो. हां, रात्री 3 वाजले ना, उशीर झाला होता. हा जास्त उशीर झाला, झोपलो. आता उठलो जरा मस्त जरा. मुंबईवरून होती ना फ्लाईट? हा मुंबईवरून होती. हा. ओव्हरऑल प्रवास चांगला होता. पुणे ते मुंबई यायला 4 तास लागले आणि मुंबई ते पुणे यायला 4 तास. फ्लाईटचा प्रवास पटकन झाला, जवळपास 5 ते 5.5 हजार किलोमीटरचा प्रवास 4 तासात कम्प्लीट झाला. पण बाय रोड जास्त वेळ लागतो. कसं होतं तुझं फर्स्ट फ्लाईट? कसं होतं एक्सपिरियन्स? फ्लाईट एक्सपिरियन्स एकदम चांगला होता. पहिल्यांदाच फ्लाईटनी जाण्याचा चान्स भेटला आणि मित्रांनो तुम्हाला काय होतं आता काकांनी काय आणलंय ते दाखवतो ते पण दाखवतो. हे फिफी आयलँड आहे. आमची 3rd डेला तिकडे गेली होती. पाणी एकदम निळं, एकदम स्वच्छता, बीचवर अजिबात घाण नाही, काय नाही. सगळे टुरिस्ट येणार एकदम व्यवस्थित सगळं ठेवणार. चला आपण बघू शॉपिंग काय काय. जास्त घेण्यासारखं काय नव्हतं तिथं. हत्ती वगैरे जास्त फेमस आहे. चॉकलेट्स भरपूर आणले. हे तिकडचे फेमस कोकोनट चिप्स आहे. कोकोनट चिप्स नाही, चॉकलेट आहे. नाही, कोकोनट चिप्स आहे. हे बघा काय आणलंय. काय ते? उन्हामध्ये ठेवलं ना हे कॅटला तर असं तोंडवर खाली करते. आता नाही सावलीमध्ये निघत. कॅट आहे का ती? तिथं वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट्स होते. हे काय पॅशन फ्रूट, हे कोकोनटचे. हे फ्रीज मॅग्नेट आहे. आपण कुठल्या पण कंट्रीत गेलो, कुठं काय केलं तर आता जास्त ट्रेंडिंगमध्ये चालू आहे. मोबाईल सारखंच आहे दिसायला, पण हे लोकांना चिटकत मागून आपल्या हाताला नाही चिटकू शकत. त्याला काय म्हणतात माहिती का? काय? फ्रीज मॅग्नेट. हे पण छोटे छोटे मॅग्नेट आहे. एक पर्स छोटी हँडमेड पर्स आहे. थायलंड, त्याच्यावर हत्ती वगैरे दिले. त्यांचा नॅशनल ॲनिमल आहे तो. आणि खूप सारं देवी मंदिर वगैरे त्या ठिकाणी सुद्धा हत्ती खूप सारे बघायला भेटले. हे पण काही चॉकलेट्स आहे. चॉकलेट्सच जास्त शॉपिंग. हा चॉकलेट्सच जास्त आहे. बाकीच्या काही गोष्टी एवढ्या प्रॉपर घेण्यासारख्या नव्हत्या. मारून खूप होत्या. हे पण कोकोनट टॉफी, हे पण मिल्क सॉफ्ट कॅन्डीज आहे वेगवेगळ्या फ्रुट्सच्या. लेडीजचा छोटे छोटे द्राक्ष आणले हातातले. ब्रेसलेट आहे का? हां, इकडं पण बघ हत्ती आहे. इकडं सुद्धा हत्ती आहे. इकडं सुद्धा हत्ती आहे. आणि हे सगळ्यात फेमस त्यांचं बाम. बाम म्हणजे काय काका? बाम म्हणजे बाम नाही, इनहेलर टाईप आहे. आपला झेंडू बाम आहे ना? झेंडू बाम नाही. म्हणजे सर्दी झाल्यावर आहे का? सर्दी वगैरे झाल्यावर बरेच लोक तिकडे गेलो, हा 100% घेऊनच येतात. ते औषधी वनस्पती थोडक्यात. हा, अशी जाळी आहे. त्याच्यात सगळे जडीबुटी ठेवलेली आहे. वास घेऊन बघ हळूच. चांगला नाही आहे. औषधी वनस्पती देत तसंच वास असतो. मस्त वास आहे सर्दीसाठी ते. वास घेऊन बघ. मस्त मस्त आहे. ऍडिक्शन लागतं त्या वासात. वाचायला इन्ग्रेडियंट्स काही कळत नाही. थाय लँग्वेज मध्ये ते इंग्लिश खूप कमी लिहिलेलं आहे. त्यांची प्राइस वगैरे सुद्धा समजत नाही. बऱ्याच गोष्टी आणल्या. काही मित्रांच्या बॅग मध्ये अजून एक टी-शर्ट वगैरे आणलाय. आणि मित्रांनो काकांनी मला एक रेड कलरचा टी-शर्ट आणि एक डिफेंडर. काय डिफेंडर कार? मला माझी रोज डिफेंडर रेड रोवर काय माहिती. अजून स्पेशल रिक्वेस्ट केली होती त्याला डिफेंडर कार पाहिजे. मी खूप ठिकाणी शोधली, शेवटी एका ठिकाणी भेटली. आता मी मित्राच्या बॅग मध्ये टाकली. आता येताना घेऊन येतो ते ऑफिसवरून. चालेल ना, उद्या घेऊन येतो, दाखवतो. तर मित्रांनो, एवढी शॉपिंग केली अक्षयनी. अजून एक गोष्ट, चॉकलेट्सच आणले जास्त करून. चॉकलेट्स, फ्रीज मॅग्नेट, ब्रेसलेट आणि काय कॅट. हे कॅट आहे. ही आपण कार मध्ये ठेवू. याला मागं सोलर पॅनल लावलेलं आहे. जसं ऊन पडत तसं हे मांजर अशी तोंड हलवत राहते कंटिन्यू. अच्छा. जसं आपल्याकडे रुपीज, इंडियन करन्सी रुपीज, तसं तिकडं बात आहे. तर आपला 2.80 रुपये त्यांचा एक बात होतो. ही करन्सी आहे त्यांची, थाय बात. हे 20 रुपये त्यांचे. 20 इकडे त्यांच्या लँग्वेजमध्ये, इकडे इंग्लिश लँग्वेजमध्ये. 50
20 बात 20 बात, हे 50 बात, 50 बात. हे 100 बात. भात नाही तो ऍक्च्युली प्रत्येक जण वाटतं भात आहे, भात नाही म्हणत. आता प्रत्येक ठिकाणची लँग्वेज वेगवेगळी आहे. बात आहे BAST बात. हाय बात. हे 1000चे नोटा जवळपास दिसायला सेम आहे, कलरचा थोडासा असल्यामुळे आपलं कन्फ्युजन होऊ शकतं. 2000 वगैरेच्या नोटा नाही तिथं आपल्यासारख्या 1000, 100, 500 आणि 10 रुपयाची सुद्धा नाही वाटतं. कॉईन नाही वाटतं. कॉईन आहे ना 5 रुपयाचा, माझ्याकडे तर भेटला. 5 बातचा. मग तिकडे नोटा फाटलेल्या वगैरे जरी असतील तरी पण ऍक्सेप्ट करतात. असं कोणी म्हणत नाही की नोटा फाटल्या आम्ही घेणार नाही. आणि सुट्ट्याचं बिलकुल टेन्शन नसतं. तुम्ही छोटीशी जरी गोष्ट घेतली 1000 बात दिले तरी पण ते तुम्हाला सुट्टी देतात. हे बघा, हे त्यांची चिल्लर आहे. हे सगळे 1-1 रुपये. आता तुम्ही म्हणशाल एवढे पैसे माझ्याकडे कसं काय आले. तुम्ही कुठली पण गोष्ट घ्या 99 रुपयाची, ते तुम्हाला कधीच चॉकलेट देत नाही. तुम्ही त्यांच्याकडे चिल्लर प्रत्येक वेळेस अवेलेबल असते. मी जेवढ्या गोष्टी घेतल्या 99, 150 बात, 149 प्रत्येकाने मला 1-1 रुपये दिले. आणि खर्च कुठं करायचे तर माहीत नाही म्हणून मी सगळे घेऊन आलो. तुम्ही आता हे पण आपल्या करन्सीमध्ये एक्सचेंज करणार का? हा, आता मी तिकडं घेऊन गेलो होतो जवळपास 14,000 ते 15,000 बात. उरलेली करन्सी पुन्हा मी इकडं एक्सचेंज करून घेणार आहे. तिथं खाराडीमध्ये एक शॉप आहे लक्ष्मी फॉरेक्स म्हणून. तिथं कुठल्या पण देशाची करन्सी पाहिजे तर तुम्हाला भेटू शकते. त्यांना रिक्वायरमेंट लागतं पासपोर्ट दाखवायचा आपला आणि कुठल्या देशात जाणार त्याचं तिकीट दाखवायचं आणि पॅन कार्ड दाखवायचं. आता आमचा सगळा खर्च ऑफिसकडनं होता, पण काही मेजर खर्च झाले. जसे काही एअरपोर्टवर तुम्हाला जर वाटलं काही भूक लागणार तर एअरपोर्टवर बऱ्याच साऱ्या गोष्टी मागतात. पाण्याच्या बॉटलपासून तर काही नाश्ता वगैरे पाहिजे असेल तर तेवढं सगळं बघायला लागतं आपल्याला. पाणी बॉटल तिथे जवळपास अर्धा लिटरची पाण्याची बॉटल 20 बातला होती, म्हणजे आपल्याकडची झाले जवळपास 60 रुपये. तर अर्धा लिटर पाण्यासाठी 60 रुपये द्यायला लागतं. तर मी आपली एमटी बॉटल कॅरी केली, जिथे एअरपोर्टवर जिथं जागा भेटेल तिथून पाणी भरून गेलो. तेवढे पैसे मी वाचवत गेलो. आणि अजून बाकी काही गोष्टी थोडाफार नाश्ता वगैरे आपला जेवढा घेऊन जातील तेवढं फ्लाईटमध्ये घेऊन जायचं. तर फ्लाईटचं एअरपोर्टवरचं जे चार्जेस आहे ते पण तुम्ही अवॉइड करू शकता त्याच्यानुसार. आणि उरलेले पैसे आपण कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी काही खर्च करू शकतो. जे लागेल ते वस्तू वगैरे घेऊ शकतो. आणि फूड एवढं प्रॉपर भेटत पण नाही ना तिकडं. फूड प्रॉपर आता प्रत्येक ठिकाणची कंट्रीचं वेगवेगळं आहे. भारत सोडल्यावर व्हेजिटेरियन जे त्यांचं सगळ्या ठिकाणी अवघड एकदम खाण्याचा प्रॉब्लेम. व्हेजमध्ये तुम्हाला फक्त राईस भेटणार. राईस पण आपला भात आणि त्यांचा भात वगैरे जवळपास बऱ्याच गोष्टी फरक असतो. इंडियन रेस्टॉरंट होते खूप सारे तिथं, तर आम्ही जेवण वगैरे पण केलं काही ठिकाणी. हा एअरपोर्टवरचा फोटो आहे, मुंबई एअरपोर्टवरचा. हा माझा बोर्डिंग पास आणि हे पासपोर्ट. हे मस्त आहे ना, आणायला पाहिजे असं, मेमरीज राहतं सोबत. फ्रीज मॅग्नेट ना. आपण जिकडे जाऊ तिकडचं जरा एक हे राहून जातं की मेमरी पाहिजे सोबत. आता बघितलं तरी पण लक्षात राहील. नाश्त्या वगैरे तर जास्त प्रकार थोडेसे, जसं आपण फॉरेनला तर वेगवेगळं भेटतं. तर म्हणलं स्टार्टिंग फूड, वॉटरमेलन, बनाना किती छोटा आहे बघ तिकडचं. एवढ्याच बनाना. उलट तिकडे हेल्दी डाएट झालं. हे तिथलं टेम्पल आहे वॉट चलॉंग म्हणून एक हे. तर त्यांचे देव वगैरे असतात, त्यांचे मंदिर आहेत. आणि बघ एकदम मंदिराचं काम वगैरे एकदम भारी. प्रत्येकाला असं वेगवेगळं हे लावलंय त्यांनी. आम्ही टोटल 22 जण गेलो होतो, ऑफिसचे मॅनेजमेंटची टीम वगैरे. त्यात सगळेजण नाही, बरेच जण इकडे तिकडेच फिरायचे. इंडियन फूड भेटलं आम्हाला. आमच्या हॉटेलमध्ये प्रॉपर इंडियन फूड नव्हतं, तर आम्ही जवळपास एक सापडलं जिथं प्रॉपर इंडियन शेफ वगैरे जेवण बनवत होते. तर आम्हाला मस्तपैकी त्यांनी छोलेची भाजी, आपलं एकदम घरगुती डाळ भात, शेवई खीर, लोणचं, पापड असा एकदम मस्त आमचा आहार झाला त्या दिवशी. कोणतं आयलंड आहे हे नाव नाही माहिती. तर फिफी आयलंडचे तिथंच होते. मस्त आहे, निळं पाणी, क्लिअर पाणी एकदम. हे विमानातून लँडिंग करायची वेळ इकडं बीच आहे समोर. मस्त बीच पासून असं विमान उतरतं. तर लोक तिथं उभे राहतात फोटोशूट करण्यासाठी स्पेशल. इकडं समुद्र आणि इकडे एअरपोर्ट. लँडिंगच्या वेळेस एकदम विमान जेव्हा टायर टेकतात तेव्हा अचानक ब्रेक मारतं आणि इकडं असे त्याचे पॅनल्स ओपन होतात, म्हणजे हवेच्या दाबाने पटकन विमान थांबवून. लँडिंगच्या वेळेस तरी विमानाचा स्पीड जवळपास 350 किलोमीटरपर्यंत असतो. आणि रनवे जवळपास 3 ते 4 किलोमीटरपर्यंत रनवे असतो. तर थांबला, आता फ्लाईट बंद झाले.
थायलंडचे सॉंग्स खूप मस्त होते. भाषा तर समजली नाही पण म्युझिक मस्त होतं फील करायला. फ्लाईटचा एक्सपिरियन्स खूप चांगला होता. ऑफिसकडनं स्पॉन्सर होती ट्रिप, त्याच्यामुळे सगळा खर्च ऑफिसचा होता. बाकी काय नॉर्मल शॉपिंग वगैरे करायची तो खर्च वगैरे आपला होता. पहिलीच फ्लाईट आणि ती पण इंटरनॅशनल ट्रिप. एक्साइटमेंट खूप होती आणि मजाही तेवढीच आली. 3 दिवस होती पण पटकन 3 दिवस निघून गेली. अजून जरा जास्त दिवस असते तर बरं वाटलं असतं. काय सुट्टीचे दिवस पटकन निघून जातात, ऑफिसचे दिवस कामाचे दिवस लवकर जाते ते लवकर जात नाही.